नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, एक 2 ते 3 दिवसापासून एक भारत का राजपत्र म्हणजे जे गॅझेट एक सोशल मीडियावरती फिरत आहेत आणि त्याच्यामध्ये असं फिरत आहेत, असा मेसेज पास होत आहेत की जे शिक्षक आहेत त्यांना टी आता बंधनकारक नाही. पण त्यातली नेमकी सत्यता काय आहेत, ते राजपत्र नेमकं काय आहेत, कोणी मांडलं, कशासाठी मांडलं, त्याचा नेमका बॅकग्राऊंड काय होता आणि खरंच त्या राजपत्रामुळे, त्या गॅझेटमुळे आपल्या शिक्षकांना आता टी बंधनकारक नाही आहे का? जर नसेल तर मग तो तो नेमका कायदा कधीपासून लागू होत आहे, ते सगळं आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सगळ्या अपडेट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत मिळत राहतील. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया. बघा, ही हेडिंगच दिली मी, जुने शिक्षकांना टी बंधनकारक नाही. यातली नेमकी सत्यता काय आहे ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण हे बघूया की सध्याचा नियम काय आहे. बघा, सध्याची परिस्थिती अशी आहे की ही शिक्षकांना आवश्यक पात्रता आहेत. हे कोणी ज्यावेळेस 2025 साली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शासनाने सॉरी कोर्टाने निर्णय दिला होता की शिक्षकांसाठी ही बंधनकारक आहे. ठीक आहे. तर ही जी आत्ता सध्या परिस्थिती अशी आहेत की आपल्या सगळ्या शिक्षकांना ही द्यायला लागणार आहेत आणि त्याची ती आवश्यक अशी पात्रता आहेत. ही सध्याची परिस्थिती आहे. आता त्याच्यावरती हे जे बिल आलेलं आहे किंवा हे गॅझेट आलेलं आहे, ते काय आहे ते गॅझेट आपण ते बघूया. बघा, हे बिल काय सांगतं. मग आता याच्यावरती हे जे काही शिक्षकांना पात्रता परीक्षा बंधनकारक केली, याच्यावरती एक मी ते अगोदर तुम्हाला ते राजपत्र पण दाखवतो. हे ते राजपत्र आहेत बघा. हे जे जॉन बोथस म्हणून आहेत, आपले जे खासदार आहेत, त्यांनी हे गॅझेट मांडलेलं आहे राज्यसभेमध्ये आणि हे एक जवळजवळ 9-10 पानांचं एक गॅझेट आहे बघा. ठीक आहे. हे गॅझेट मध्ये हे सगळे नियम त्यांनी सांगितले की म्हणजे थोडक्यात एक अमेंडमेंट सांगितलेलं आहे. ते काय आहेत ते आपण सगळं समजून घेऊया. फक्त मी तुम्हाला अगोदर दाखवत आहेत. हे बघा, हे जॉन ब्रितास म्हणून आहेत, हे खासदार आहेत, त्यांनी हे मांडलेलं आहे. ठीक आहे. चला आता आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊया की त्यांनी हे बिल मांडलं. आता हे बिल कशासाठी मांडलं, तर जी शिक्षकांना आवश्यक होती, तर ती त्यांना बंधनकारक करू नये यासाठी हे बिल मांडलेलं आहे. पण ते आता बिल मांडलेलं आहे. ठीक आहे. ते बिल मांडलेलं आहे, त्याचा अर्थ काय होतो, हा खरंच लगेच नियम लागू झालेला आहेत का नाही हे आपण बघूया. ठीक आहे. तर आता हे बिल काय सांगतं, त्याच्यामध्ये काय काय दिलं आहेत ना ते एकदा बघूया आणि मग ते आपल्याला लागू कसं होईल किंवा कधी होईल ते बघूया आपण. बघा, हे बिल नेमकं कशासाठी आहे, तर हा जो बिल RT ऍक्ट 2009 राईट टू एज्युकेशन मध्ये बदल करण्यासाठी आहे. तर नेमका हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 काय होता, तर तेव्हा असं सांगितलेलं होतं की जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टी बंधनकारक आहेत. ठीक आहे. म्हणजे त्याच्या नंतर जे शिक्षक लागलेले आहेत या हा ऍक्ट येण्याच्या नंतर, त्या सगळ्या शिक्षकांना ही बंधनकारक आहे. ठीक आहे. मुख्य उद्देश काय होता त्याचा, की हे बंधनकारक करा. मग आता हे बिल कशासाठी केलं, तर हे जे काही RT ऍक्ट लागलेला होता त्याच्यानुसार शिक्षकांसाठी जी टी आहेत त्याचे नियम तुम्ही स्पष्ट करा की कोणत्या शिक्षकांना ती टी बंधनकारक आहेत आणि कुठल्या शिक्षकांना नाहीये, हे बिलामधून त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जे आत्ताचे शिक्षक लागणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही टी बंधनकारक करा, पण जे अगोदर लागलेले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही टी बंधनकारक नकोय, असं या बिलामधून थोडक्यात म्हणायचं आहे त्यांना. ठीक आहे. पुढे बघूया अजून काय काय दिलेले आहेत. तर याच्यातला सगळ्यात मोठा निर्णय काय घेणार आहेत, तर जे ऑलरेडी जॉबमध्ये असलेले शिक्षक आहेत त्या शिक्षकांना ही टी बंधनकारक नकोय, असं या बिलामध्ये म्हणायचं आहे त्यांना. ठीक आहे. हे बिल त्याच्यासाठी मांडलं गेलेलं आहे. ठीक आहे. जे शिक्षक RT ऍक्ट लागू होण्या अगोदर, जसं मी आता 2 मिनिटापूर्वी सांगितलं की 2009 पूर्वी किंवा नियमानुसार अगोदर नियुक्त झालेले आहेत, त्यांना नवीन टी किंवा इतर अतिरिक्त पात्रता घेणे बंधनकारक राहणार नाही. म्हणजे हे बिल जर पास झालं तरची गोष्ट आहे ती. ठीक आहे. हे बिल आहेत, अजून हे पास झालेलं बिल नाही आहेत. हे फक्त राज्यसभेमध्ये मांडलेलं बिल आहेत विद्यार्थी मित्रांनो. ते पण मी सांगणार आहेत. हे मांडलेलं आहेत म्हणजे काय, हे फक्त आता तिथं सादर केलेलं आहे. मग या बिलावरती सगळ्यात पहिले त्याच्यावरती मतदान होतं, त्याच्यावरती सरकार विचार करतं, सगळ्यांचं त्याच्यावरती डिस्कशन होतं आणि मग ते बिल पास होत असतं. तर अजून हे बिल पास झालेलं नाहीये, हे फक्त मांडलेलं आहे. ठीक आहे. आणि त्या बिलामध्ये नेमके काय मुद्दे मांडलेले आहेत ते आपण बघत आहोत. ठीक आहे.
तर त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की 2009 पूर्वीचे जे शिक्षक नियुक्त झाले आहेत त्यांच्यासाठी ही टी म्हणजे अतिरिक्त पात्रता परीक्षा ही बंधनकारक राहणार नाही. ठीक आहे. मग हा आता हे कुणाला लागू होणार आहेत, कुणाला नाही लागू होणार आहेत, हे फक्त जे असेल ते फक्त नवीन भरती होणाऱ्यांसाठी, म्हणजे जे लोक नवीन भरती होतील त्यांच्यासाठीच टीईटी हा नियम असायला पाहिजे. ठीक आहे. आणि जे जुने शिक्षक आहे त्यांच्यावरती याचा काही परिणाम नाही झाला पाहिजे टीईटीचा, म्हणजे त्यांना टीईटी ही बंधनकारक करू नका असं म्हणणं आहे. ठीक आहे. मग आता याच्यातून जुन्या शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी हे बिलामध्ये नियम सांगितलेले आहेत किंवा हे बिल त्याच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे की टीएटी नसल्यामुळे काय होणार आहे की जे शिक्षकांचे आता सध्या बघा जे सांगितलं आहे की टीएटी बंधनकारक आहेत त्याच्यामुळे शिक्षकांची नोकरी जाणार आहेत, कारण जर 2 वर्षामध्ये पास नाही झाले तर त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते असं. त्याच्यामुळे हे जे बिल मांडलं आहे त्याच्यामुळे काय होईल, नोकरी जाणार नाही, जबरदस्तीची निवृत्ती रिटायरमेंट त्यांना होणार नाही, त्यांचं प्रमोशन थांबणार नाही, त्यांच्या सिनियरिटीवर कुठलाही परिणाम होणार नाही. आता सध्या हे सगळ्या गोष्टी होत आहेत त्यांना टीईटी कंपल्सरी केल्यामुळे. ठीक आहे. म्हणजे सर्व्हिस ही पूर्णपणे सुरक्षित करण्याचा प्रयत्न या बिलामधून करण्यात येत आहे. आता बघा हे सगळं का झालं होतं, आपले सुप्रीम कोर्ट जे आहे, माननीय सुप्रीम कोर्ट, त्यांचा संदर्भ यांनी दिलेला आहे की 2025 मध्ये जे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की जुने शिक्षकांना टीएटी पास करणे आवश्यक आहे, नाहीतर रिटायरमेंट लागू होऊ शकते. तर मग त्याच्यासाठी त्यांनी हे पॉईंट मांडलेले आहेत, त्या बिलामध्ये हे पॉईंट मांडलेले आहेत. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये अजून सेक्शन 23A पण मेन्शन केलेला आहे. तो काय सांगतो, तर जुन्या शिक्षकांच्या ज्या सेवा अटी असतील, प्रमोशन असतील किंवा निवृत्तीचे जे फायदे आहेत ते, हे जर बिल पास झालं तर त्याच्यामुळे त्यांना फायदा मिळेल, त्यांच्या या नियमांमुळे त्यांचं जे भविष्य आहे ते खराब होणार नाही. ठीक आहे. त्याच्यावर त्यांनी तोडगा पण सांगितलेला आहे की बाबा तुम्ही डायरेक्ट त्यांना हे सगळं सेवा अटी प्रमोशन हे सगळं त्यांचं थांबवता, त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही टीएटी जी कंपल्सरी केली ती काढा आणि त्यांच्यासाठी ट्रेनिंग द्या त्यांना लगेच नोकरीवरनं काढणं किंवा त्यांचं हे पगार बंद करणं असल्या गोष्टी न करण्यापेक्षा आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो, त्याच्यावरती सरकारनं विचार करावा असं त्या बिलामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांना ट्रेनिंग देऊन पण आपण त्या शिक्षकांना पात्रता योग्य बनवू शकतो असं त्या बिलातून त्यांना म्हणायचं आहे. तर मग थोडक्यात निष्कर्ष, त्या बिलाचा निष्कर्ष काय आहेत, कन्क्लुजन काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर जुन्या शिक्षकांना सुरक्षित ठेवणं, टीएटी फक्त हे जे नवीन भरती होतील त्यांच्यासाठी ठेवणं आणि जे जुने शिक्षक आहेत त्यांच्या नोकरी, प्रमोशन आणि पेन्शन सुरक्षित करणं, हा त्या बिलाचा मेन मोटो आहेत किंवा त्या बिलाचं मेन हे आहेत. तर आता हे बघा हे सगळं आहे, पण आता नेमकी सत्यता काय आहे, तर बघा हे जे बिल मांडलेलं आहेत ना ते आता फक्त मांडलेलं आहे, ते पूर्णपणे अजून लागू झालेलं नाहीये. हा नियम अजून लागू झालेला नाहीये. त्याच्यामुळे असं मिसअंडरस्टँडिंग करू नका की बाबा सोशल मीडियावर आलंय की बाबा आता गॅझेटच आपल्या समोर आलंय, दिसतंय आपल्याला आणि हे बिल पास झालेलं असणार आणि हा नियम लागू झालेला असणार. तर तसं नाहीये. फक्त हे बिल आता राज्यसभेत मांडल्या गेलेलं आहेत, पण जेव्हा त्याच्यावरती मतदान होईल, डिस्कशन होईल आणि मान्य होईल, जेव्हा आपले माननीय राष्ट्रपती त्याच्यावरती सही करतील तेव्हा तो कायदा बनेल त्याचा आणि मग तिथून पुढे लागू होईल. पण अजून या सगळ्या स्टेप्स त्याला पार करायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे हा फक्त अजून प्रस्ताव आहेत, हे अजून ऍक्ट नाहीये, कायदा नाहीये तो. ठीक आहे. म्हणून जे सध्या काही गॅजेट फिरत आहेत ते फक्त आता राज्यसभेत मांडलेलं बिल आहे, तो अजून ऍक्ट नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला जो अभ्यास चालू आहे तो कंटिन्यू करा. आपण त्या अभ्यासातून पास होऊन जाल तर परत आपल्याला हे टेन्शन नसणार आहे की बाबा आता काय होणार. कदाचित हा ऍक्ट बनला नाही, म्हणजे असं होऊ नये, हा कायदा बनावा याच्यासाठी खूप आपल्या लाखो विद्यार्थ्यांना त्याचं जे शिक्षक आहेत त्यांना फायदा होणार आहे. तो नक्कीच कायदा बनावा असं सगळ्याची इच्छा आहे. खूप आनंद होईल जर हा कायदा बनला तर, कारण जे अगोदरचे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हा खूप खूप फायद्याचा ठरणार आहे. पण तसं जर नाहीच झालं तर आपल्याला पर्याय एकच आहेत की आपल्याला टीईटी पास होणं गरजेचं आहे. तर तुम्ही अभ्यास मात्र सोडू नका, याच्यामुळे असं डिस्टर्ब होऊ नका किंवा डायव्हर्स होऊ नका. आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की टीएटी अजून लागू आहे. सध्याचं जे आहे तर टीएटी अजून लागू आहे, नियम बदललेला नाहीये, आपल्याला टीएटी द्यायला लागणार आहेत. जर भविष्यात हे बिल पास झालं तर आपल्याला मोठा दिलासा मिळू शकतो, ती खूप आनंदाची गोष्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती संदर्भाच्या सगळ्या अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.